चला तर मग आज पुन्हा शौर्याला काहीतरी वेगळं खायचं होतं. तर वेगळं काय, तिला पकोडेच खायचे होते. मी म्हटलं सकाळचा भात आहे तू खाऊन घे. ते म्हणाली नाही. तर मी म्हणालं चला आता या भाताचे आपण पकोडेच बनवले. ते म्हणे मम्मी छान लागन का पकोडे? मी म्हटलं तू खाऊन तर बघ, मी करते. तर काय करायचं 2 ते 3 मिरच्या कट करून घेतल्या मी बारीक चिरून घेतल्या. चिरल्यानंतर 2 ते 3 मी कांदे बारीक चिरले. कांदे चिरल्यानंतर काय केलं मी कोथिंबीर चिरून घेतली. तर एक बटाटा घेतला मस्त त्याची साल काढून घ्यायची आणि बटाटा मस्त खिसून घ्यायचा. खिसल्यानंतर स्वच्छपैकी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. नंतर काय केलं एका बाउलमध्ये मी मस्त भात जो होता तो टाकून दिला. तर भात घेतला. भात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं. आपल्याला जेवढं लागते तेवढं बेसन ॲड केलं मी. त्याच्यामध्ये मग आपल्याला खिसलेले बटाटे होते ते बटाटे ॲड केले. नंतर मी कांदा टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हिरवी मिरची टाकली. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकली थोडीशी, थोडीशी अजवाईन टाकली. अजवाईननं मस्त अशी चव लागते त्याच्यामुळे अजवाईन ॲड करायची. नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं तिखट टाकलं. तिखट कलरसाठी टाकलं कारण की मिरची टाकली होती त्याच्यामुळे मी तिखट थोडंसंच टाकलं. तर काय केलं मस्त मिश्रण एकजीव करायचं, पाणी ॲड करायचं नाही. तुम्हाला जर करायचे असले तर तुम्हाला वाटलं तर पाणी ॲड करू शकता. तर मी याच्यामध्ये पाणी ॲड केले नाही. खूप छान असे भजी लागते खायला. तर काय केलं मी एका कढईमध्ये गरम तेल केलं. गरम तेलामध्ये मस्त आपले खरपूस व्हायलो, गोल्डन कलर यायलो, आपले मस्त भजे असे तळून घ्यायचे. खूप छान असे भजी लागते खायला. तर शौर्याला तर यकीनच नव्हता हे भाताचे भजे आहे. तर तुम्ही कधी करता भाताचे भजे? तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार. तर शौर्याने खूप सारा एन्जॉय केला आणि मंथनला पण खूप भजे आवडले. बाय बाय.